we at Kamal and Bajaj are focused on preventive care. Yes. And I think so we should take this out into the public to talk about how prevention is better than cure, and also that we are focused on early detection of diseases. Yes. Yes, I fully agree with you, sir. I think Dr. Ajay can take it forward. We can discuss amongst ourselves, as well as we can invite our consultants to talk on their respective specialties. That we can do. खूप चांगली कन्सेप्ट आपण आता डिस्कस करतो ॲक्च्युली. तर या कल्पनेमध्ये आपलं असं आहे की कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एका छताखाली उपलब्ध आहेत. पण आपल्याला जसं लक्षात येतं की समाजामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक आजारांबद्दल गैरसमज आहेत, भीती आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. कुठे जावं ते त्यांच्या लक्षात येत नाही. तर मला असं वाटतं की एकदा छोट्याशा वेब सिरीजच्या माध्यमातून, कारण आता कसं डिजिटल प्लॅटफॉर्मला खूप महत्त्व आलेलं आहे समाजामध्ये, समाज माध्यमांमध्ये, तर या समाज माध्यमांमधनं जर डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण आपल्या रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या सर्व विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांना इथे बोलवलं आणि त्यांना सगळ्यांच्या जिव्हाळ्याचे 4-5 प्रश्न विचारले, तर ही माहिती सर्वसामान्य लोकांना अत्यंत उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. मला असं वाटतं एक अतिशय उत्कृष्ट संकल्पना आहे ही, आणि बजाज हॉस्पिटल ज्या नैतिक मूल्यांवर आधारित कार्य करत आहे, तर त्या दृष्टीने समाजामध्ये आजारांविषयी योग्य ती माहिती पोहोचवण्याचं काम आपण या वेबसाईटच्या माध्यमातून करू शकतो. एकदम बरोबर. दुसरं मला याच्यातनं आणखीन एक असं वाटतं की बरेचदा लोकांना याची जाणीव नसते की कमलनयन बजाज रुग्णालय छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे मागच्या 35 वर्षापासून आहे, आणि ज्या सुविधा सगळ्या एका छताखाली उपलब्ध आहेत, त्या सर्व सुविधांची पण माहिती सगळ्यांना नाही आहे. तर ती नसल्यामुळे मग लोक दुसरीकडे जाण्याचा विचार करतात, इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये अनावश्यक वेळ वाया जातो. तर तो वेळ वाया जाणारा आपण टाळू शकतो. मला असं वाटतं आपण या संदर्भामध्ये आपण पुढचं पाऊल उचलावं आणि आपण सरांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप कसं देता येईल याचा विचार निश्चित करू. शुअरली. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.